Hello students, good morning. See, we are discussing about the fluid mechanics, and in that fluid mechanics, our today's article is buoyant force. After that, we will study about the Archimedes principle. Now, before going towards that, you must know the meaning of this buoyant force. What do you mean by this buoyant force? So, to understand this buoyant force, if we consider a container, so glass container is here, and in that glass container we consider water, that is the liquid. If one object we consider here, that one object supposed to be balloon, so this is the balloon. We know already balloon easily float on the surface of water. Why? Because we know the density of balloon, it is less than density of water. Instead of balloon, if we place here heavy object, suppose we place there a nail, iron nail is there, it is heavy. If we place on the surface of water, then it is easily sink into the water, so it will move in downward direction, means it will sink. Why it will sink? Because the density of that nail is greater than the density of water. हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्ही स्कूल लेवल मध्ये शिकले की एखादा बलून जर आपण कन्सिडर केला, ते आपलं ग्लास कंटेनर, या ग्लास कंटेनर मध्ये आपण वॉटर कन्सिडर केलेलं आहे, आणि या वॉटरच्या सरफेसवर जर आपण बलून ठेवला तर हा बलून फ्लोट होतो, वरती तरंगतो, तो वॉटरमध्ये जात नाही आहे. कारण बलूनची जी डेन्सिटी आहे ती वॉटरपेक्षा कशी आहे, निश्चित कमी आहे. ज्या ऑब्जेक्टची डेन्सिटी कमी असेल, लेस असेल, तो ऑब्जेक्ट काय करत असतो, फ्लोट होत असतो, ठीक, तरंगत असतो. त्याच्यानंतर जर आपण हेवी ऑब्जेक्ट जर घेतला, समजा हा एक खिळा आहे, या खिळ्याला आपण पाण्याच्या सरफेसला जर ठेवला तर हा खिळा काय होऊन जाईल, इझिली सिंक होऊन जाईल, म्हणजे तो आतमध्ये बुडून जाईल. असं काय होतं, कारण या खिळ्याची जी डेन्सिटी आहे ती या वॉटरपेक्षा कशी आहे, जास्त आहे. म्हणजे तर दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की ज्या ऑब्जेक्टची डेन्सिटी कमी असते ती वॉटर सरफेसवरती फ्लोट होते, म्हणजे तरंगत असते, आणि ज्याची डेन्सिटी कमी आहे तो ऑब्जेक्ट हा सिंक होत असतो. सिंक होत असतो म्हणजे काय, तो बुडत असतो, ठीक आहे. तर आता इथं आपल्याला बॉइंट फोर्स म्हणजे काय बघायचं आहे. तर बॉइंट फोर्स काय असतो नेमका, इफ वी आर अप्लाइंग अ फोर्स ऑन दिस बलून अँड ट्राय टू सिंक इन टू द वॉटर. आपण जर या बलूनवरती एक फोर्स जर एक्झर्ट केला आणि त्या फोर्सच्या सहाय्याने त्या बलूनला आपण त्या वॉटरमध्ये, त्या पाण्यामध्ये बुडवण्याचा जर प्रयत्न केला तर काय होईल, ज्यावेळेस आपण एक फोर्स त्या बलूनवर देतो आणि बलून आपण प्रयत्न करतो पाण्यात बुडवण्याचा, तर त्याच वेळेस काय होतं की एक अपवर्ड फोर्स जो आहे, हा अपवर्ड फोर्स कोण एक्झर्ट करतं, ते लिक्विड म्हणजे काय, वॉटर. एक अपवर्ड फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो आणि तो बलून काय होतो, वरती जातो, म्हणजे वरती तो फ्लोट होतो. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी हा बलून सिंक होणार नाही. का? कारण हे जे वॉटर आहे हे अपोजिट डायरेक्शनला काय करतं. आता फॉर एक्झाम्पल इथं मी या बलूनला प्रेस केलं आहे, आणि प्रेस करताना माझी जी डायरेक्शन आहे, अप्लाइड फोर्सची जी डायरेक्शन आहे ती कशी, ऑब्वियसली वर्टिकली डाऊनवर्ड. पण एक्झॅक्ट अपोजिट टू दॅट वर्टिकली डाऊनवर्ड फोर्स, अ फोर्स विच इज एक्झर्ट बाय दॅट लिक्विड, that force is always upward direction. That upward direction force is also called as upthrust force. So this one is the upward thrust.
or we can say upthrust force. Upthrust force or upward thrust, or this is also called as buoyant force. Buoyant force, that is FB. So it is a buoyant force. What is the meaning of this buoyant force? Buoyant force is always opposite to the applied force. It is always in upward direction. Okay, means it is exactly opposite to the weight of that object. त्या ऑब्जेक्टच्या वेटच्या डायरेक्शन, आता या ऑब्जेक्टचं वेटची डायरेक्शन कुठं असेल? कोणत्याही ऑब्जेक्टच्या वेटची डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड असते, पण या वेटच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला हा जो फोर्स एक्झर्ट करत आहे लिक्विड, तो फोर्स जो आहे हा अपवर्ड डायरेक्शनला असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? बुॉयंट फोर्स. तर हा कन्सेप्ट समजणं फार महत्त्वाचं आहे की नेमकं बुॉयंट फोर्स काय. तर बुॉयंट फोर्स काय? बुॉयंट फोर्स म्हणजे जर एखादी ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू जर आपण वॉटरमध्ये पार्शियली किंवा होली इमर्ज करण्याचा जर प्रयत्न केला, तर त्यावेळेस हे जे वॉटर आहे, हे वॉटर एक अपवर्ड फोर्स त्या बॉडीवरती ॲक्ट करतो. त्या अपवर्ड फोर्सलाच काय म्हणायचं? बुॉयंट फोर्स. ठीक आहे, किंवा अपथ्रस्ट फोर्स, किंवा या सर्व टर्मला काय म्हणतात? बुॉयन्सी. डेफिनेशन्स बघा एकदा. the upward force acting on a body partially or wholly. Partially means what? It may be present inside the earth halfly, or we can say partially, or we can say what? Wholly. Wholly means what? संपूर्ण. या बलूनला जर संपूर्ण आपण पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला आणि फोर्स सोडून दिला, तर हा हे जे पाणी आहे, हे जे वॉटर आहे, ते काय करतं? त्याच्यावरती अपथ्रस्ट फोर्स एक्सर्ट करतो. हा बलून वरती येऊन जातो. ठीक आहे. तर दी अपवर्ड फोर्स acting on a body partially or wholly immersed in a liquid, this is called as buoyant force. So you should remember, buoyant force is nothing but just it is a force exerted by the liquid on the body which is immersed in that liquid, and the direction of buoyant force is always vertically upward. So you should remember all these things. So this is about the buoyant force. Now see, with the help of buoyant force, Archimedes states that when a body is partially or wholly immersed in a liquid, then the buoyant force acting on the body is equal to the weight of liquid displaced. So the buoyant force, the value of buoyant force, or we can say the magnitude of buoyant force, can be calculated using this Archimedes principle. So here, according to Archimedes principle, the buoyant force acting on a body is equal to weight of the liquid displaced by the body. So this is most important principle which is given by Archimedes, that is the name of scientist. When a body is partially or wholly immersed in a liquid, same example we can consider here. Any object is there, suppose balloon is there, and if a body is partially or wholly immersed in a liquid, so what happened at that time? A force is exerted by the liquid on that body, and what is the name of that force? So force which is exerted by the water, or we can say which is exerted by the liquid on that body, which is upward direction, that the name of that force is buoyant force. जर एखाद्या ऑब्जेक्टला आपण वॉटरमध्ये किंवा लिक्विडमध्ये इमर्ज करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस वॉटर अपवर्ड डायरेक्शनला एक फोर्स त्या ऑब्जेक्टवर एक्झर्ट करते, ज्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो? बुॉयंट फोर्स म्हणतो. तर इथं आर्किमिडीजनं काय सांगितलं आहे की तो जो बुॉयंट फोर्स असतो हा किती असतो, म्हणजे त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड कोणी सांगितलेलं आहे? आपल्याला आर्किमिडीजने सांगितलेलं आहे. आता तो जो buoyant force आहे हा फोर्स किती असतो? So according to the Archimedes principle, that is buoyant force is exactly equal to the buoyant force acting on the body is equal to weight, that is weight of liquid displaced by the body.
displaced by the body. So listen carefully, what is the meaning of this? So whatever may be the magnitude of that point force, it is exactly equal to the weight of liquid displaced by the body. आता एखाद्या कंटेनरमध्ये जर वॉटर असेल आणि त्या वॉटरमध्ये जर आपण एखादा ऑब्जेक्ट इमर्ज करण्याचा जर प्रयत्न करत असू, ठीक आहे ना, तर जे काही वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस बाय द बॉडी, म्हणजे त्या बॉडीमुळं जे काही लिक्विड डिस्प्लेस होतं त्या लिक्विडचं वेट म्हणजेच काय, बॉइंग फोर्स. साहजिकच आहे की लिक्विडमध्ये जर एखादा ऑब्जेक्ट जर आपण टाकला तर लिक्विड काय होतं, डिस्प्लेस होतं. आणि किती लिक्विड डिस्प्लेस होतं, दॅट इज द वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस बाय द बॉडी. म्हणजे हा जो बॉइंट फोर्स असतो हा नेमका याचं मॅग्निट्यूड किती असतं, किंवा हा बॉइंट फोर्स हा कोणा एवढा असतो. तर बॉइंट फोर्स हा कोणा एवढा असतो की जेवढं काही लिक्विड डिस्प्लेस होणार आहे, समजा आता हा ऑब्जेक्ट मी वॉटरमध्ये टाकला तर या ऑब्जेक्टमुळं जे काही वॉटर डिस्प्लेस होणार आहे, जेवढं काही वॉट एव्हर इट मे बी, जेवढं काही वॉटर डिस्प्लेस होणार आहे त्या वॉटरच्या वेट एवढं काय असणार आहे, पॉईंट फोर असणार आहे. ठीक आहे. मग पॉईंट फोर्स इज इक्वल टू काय लिहिता येतं आपल्याला, तर पॉईंट फोर्स इज इक्वल टू लिहिता येतं आपल्याला वेट ऑफ लिक्विड. मग वेट ऑफ लिक्विड, वेट कशामुळं आपण रिप्रेझेंट करतो, दॅट इज द mg. सो देअरफॉर वी कॅन राईट that is Fv, that is point force, is exactly equal to mg. mg stands for weight of liquid displaced by the body. त्या बॉडीनं जेवढं काही लिक्विड डिस्प्लेस केलेलं असेल त्या लिक्विडच्या वेट एवढंच काय असतं, त्या लिक्विडच्या वेट एवढंच असतं आपला बाइंड फोर्स. सो बाइंड फोर्स इज इक्वल टू mg. आता हे इक्वेशन आपल्याला मिळालं कशावरून मिळालं, आपल्याला आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता आर्किमिडीज प्रिन्सिपलमधून जर आपल्याला Fv इज इक्वल टू mg मिळाला आहे तर आपल्याला हा जो m आहे हा आपल्याला m काढता येतो. या mचा अर्थ काय होतो, मास. मास काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बेसिक फॉर्म्युला. मास जर काढायचं असेल तुम्हाला तर आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरता येतो, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी. त्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम आणि त्या ऑब्जेक्टचं डेन्सिटी या दोघांचं जर आपण प्रॉडक्ट घेतलं तर आपल्याला काय मिळत असतं, त्या ऑब्जेक्टचं मास. कारण आपण पहिला जो चॅप्टरचा आहे युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये त्याच्यामध्ये फॉर्म्युला बघितला होता, डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट, मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणून आपण मासचा फॉर्म्युला काय लिहू शकतो, व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी. व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी असेल तर व्हॉल्यूमसाठी नोटेशन काय वापरणार, V1, आणि डेन्सिटीसाठी काय वापरणार, ρ1. काही नोटेशन आहे V1 आणि ρ1. आता V1 म्हणजे काय, हा V म्हणजे काय, कॅपिटल V, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. आणि ρ1 म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ लिक्विड. तर इथं आपण या mच्या ठिकाणी जर V1 ρ1 जर ठेवलं तर आपल्याला पॉईंट फोर्स काय मिळतो, तर पॉईंट फोर्स आपल्याला मिळतो P1 ρ1 into g. So this is our point force, that is V1 ρ1 into g. आता याचे पॅरामीटर्स कुठले आहेत, V1 म्हणजे काय, ρ1 म्हणजे काय, आणि g आपल्या सर्वांना माहिती आहे. g म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर V1चा जो काही अर्थ आहे हा V1चा अर्थ काय होतो इथं, तर V1 म्हणजे काय, where V1 stands for volume of liquid. Okay, displaced by the body. Then ρ1, that is density of liquid. V1, that is volume of liquid, and ρ1, that is density of liquid. So buoyant force must be V1 ρ1 into g, where V1 ρ1 stands for what, volume of liquid and density of liquid. So this is about Archimedes principle. आता बघा हे जे कंटेंट्स आहे त्या कंटेंट्समध्ये प्रॉब्लेम्स कशा प्रकारचे येतात, कारण याच्यामध्ये आपल्याला थिओरिटिकल पार्ट एक बॉइंट फोर्स म्हणजे काय तो इथं कळालेला आहे. त्याच्यानंतर आर्किमिडीजनं काय सांगितलेलं आहे की बॉइंट फोर्सचं मॅग्निट्यूड सांगितलेलं आहे त्यांना, त्याचं
बॉइंट फोर्सचं जे मॅग्निट्यूड आहे हे मॅग्निट्यूड किती असायला पाहिजे. तर अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल बॉइंट फोर्सचं मॅग्निट्यूड किती असायला पाहिजे, V1 ρ1 G. V1 म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड, ρ1 म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ द लिक्विड. आता याच्यानंतर आपल्याला फ्लोटेशन्स वगैरे बघायचं आहे, याचं प्रूफ बघायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम प्रॅक्टिस घ्यायची आहे. ओके, सो टिल देन थँक्यू.